नमस्कार मित्र हो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनलवरती. क्लास 7 टॉपिक 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस पार्ट 1. सो प्रिव्हियस सेशन मध्ये आपण आपलं सेकंड युनिट कंप्लीट केलेलं आहे आणि आता आपण पुढच्या टॉपिकला जातोय. द नेम ऑफ टॉपिक इज प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. सो इन युअर क्लास 6 तुम्हाला 6वी मध्ये पहिला जो युनिट होता नॅचरल रिसोर्सेस, की ज्यामध्ये तुम्ही लँड, एअर, वॉटर हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत याबद्दल अधिक माहिती घेतलेली आहे. सो नॅचरल रिसोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अस टू फुलफिल आवर बेसिक नीड्स. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी नॅचरल रिसोर्सेस आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. सो आता या टॉपिक मध्ये आपण काय पाहणार आहोत, आपण मागील वर्षी नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय आणि त्याचा इम्पॉर्टन्स पाहिला. आता या टॉपिक मध्ये आपण नॅचरल रिसोर्सेसचे प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स, की ज्याला आपण मराठीमध्ये गुणधर्म म्हणतो, ते पाहणार आहोत. So at first we will discuss about air, then we will move to the water, and at last we will discuss about what? Land or soil. So first at the beginning of this unit we have some one question or two questions here. Which are gases present in the air? Which are the gases present in the air? Why is air called a homogeneous mixture? So the gases which are present in air, we know that the gases like nitrogen, oxygen, hydrogen, then noble gases like helium, neon, argon, krypton, xenon, radon, along with carbon dioxide and other gases are also present in the air. And why air is called a homogeneous mixture? Because although air contains number of gases, but these gases are mixed together homogeneously or uniformly, and the mixture which is homogeneous or uniform throughout, it is called as homogeneous mixture. आता याचा अर्थ काय, तर एअर मध्ये जे गॅसेस आहेत हे अशा पद्धतीने मिक्स झालेत की ते आपल्याला सेपरेट करता येत नाही किंवा सेपरेटली दिसत नाहीत. मग ते एकसारखे मिक्स झालेत, ते अशा प्रकारे मिक्स झालेत की ते सगळे एकसारखे झालेले आहेत, त्याच्यामध्ये वेगळं पण राहिलेलं नाही आणि आपल्याला फक्त एअर हे एक सिंगल सबस्टन्स वाटतो, पण प्रत्यक्षात ते मिक्सचर आहे. मग असे जे मिक्सचर्स आहेत त्याला आपण होमोजिनस मिक्सचर असं म्हणत असतो. व्हॉट आर द युजेस ऑफ व्हेरियस गॅसेस in air? For that purpose you just go to the class 6 topic number 1 natural resources. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गॅसेसचे ऍप्लिकेशन्स, युजेस दिलेले आहेत, or you can also use internet. So here this question is very important, I think. Why air is called as homogeneous mixture? So पहिल्यांदा homogeneous mixture म्हणजे काय, की जे मिक्सचर युनिफॉर्म असतं, युनिफॉर्म म्हणजे एक समान असतं, त्यातले घटक वेगळे दिसत नाहीत आपल्याला, ते अशा पद्धतीने मिक्स झालेत की ते एकसारखे दिसतात. मग एअर जी आहे, एअर मध्ये जे गॅसेस आहेत ते आपल्याला वेगळे दिसतात का? आपण म्हणतो का तो ऑक्सिजन चाललाय, तो हायड्रोजन चाललाय, आपण ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही, हा पण प्रश्न आहेच, पण ते मिक्स असे झालेत की ते एकसारखे झालेले आहेत. इट बिकम्स युनिफॉर्म. सो ते जे मिक्सचर आहे ते युनिफॉर्म आहे, आणि जर मिक्सचर युनिफॉर्म असेल तर त्याला आपण काय म्हणतो? होमोजिनस मिक्सचर. So let us start with properties of air. So we are all surrounded by air. Air is all around us. आपल्या भोवती एअर म्हणजे हवा आहे. Although we cannot see it, but we can feel it, feel the presence of air. आपण हवा पाहू शकत जरी नसलो तरी आपल्याला हवेची जाणीव होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला उकडत असेल, समजा जवळून एखादा थंड हवेचा झुळूक गेली तर आपल्याला बरं वाटतं. म्हणजे ते काय आहे? इट इज नथिंग बट फिलिंग ऑफ प्रेझेन्स ऑफ एअर. When we inhale, air is taken in through the nose. आपण ज्यावेळी श्वसन करतो, when we take air inside through our nose, when we take gases inside our body through our nose, if we blow on our hand through the lips, we can feel the air. तर आपल्याला हवेची जाणीव कुठून कधी कधी होते, याची काही एक्झाम्पल आहेत. आपण रेस्पिरेशन करत असताना एअर इनहेल करतो किंवा हातावरती आपण फुंकर मारतो, त्यावेळी पण हवा आहे हे आपल्याला जाणवतं. आता पहिली प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. लेट अस डिस्कस फर्स्ट अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ एअर, that is, let us see. At first we will carry out one activity. Take a stick from a broom or paper or plastic straw. So तुम्हाला इथं स्टिक सारखा एक स्ट्रक्चर घ्यायला सांगितलं. तुम्ही फ्रॉम अ ब्रूम और पेपर और प्लास्टिक स्ट्रॉ. सो ब्रूम मीन्स आपल्या घरी झाडू असतो किंवा केरसुणी असते, यातील एखादी स्टिक घ्यायला सांगितलेली आहे. सो यू कॅन यूज दॅट स्टिक. ओके.
or you can also use straw of paper or plastic. पेपरची किंवा प्लास्टिकची स्ट्रॉ अवेलेबल असते, पण पेपरची स्ट्रॉ तुम्ही बनवू शकता सिम्पली बाय युजिंग पेपर अँड गम. टाय थ्रेड ॲट इट्स सेंटर, जसं तुम्ही इथं चित्रामध्ये पाहू शकता, स्ट्रिक घेतलेली आहे आणि बरोबर त्याच्या सेंटरला एक थ्रेड बांधलेली आहे, दोरा बांधलेला आपल्याला इथे दिसतोय. सो यू कॅन सी धिस थ्रेड हिअर. पुढे काय म्हटलंय पहा, its center and hang it so that it will remain horizontal. आता हे दोरा अशा पद्धतीने बांधायचा की ती जी स्टिक आहे ती हॉरिझॉन्टल राहील, जस्ट लाईक बॅलन्स, वेइंग बॅलन्स जो असतो वजन तागडी, त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता पुढे काय म्हटलंय पहा, टाय 2 रबर बलून्स ऑफ सेम साइज ॲट 2 एंड्स ऑफ द स्टिक. सो ॲज शोन इन दिस इमेज, आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही बाजूला काय करायचं आहे, बलून बांधायचे आहेत, सेम साइजचे बलून बांधायचे आहेत. ओके, सी टू इट दॅट स्टिक रिमेन्स हॉरिझॉन्टल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला ही स्टिक हॉरिझॉन्टल ठेवायची. नाउ रिमूव्ह वन बलून, त्यातील एक बलून नंतर काढून घ्यायचं आहे. इन्फ्लॅट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. पण पहिल्यांदा आपण काय केलं की दोन्ही बलून दोन्ही बाजूला बांधले, पण ते फुगवलेले नव्हते. फक्त काळजी काय घेतलेली आहे, वी हॅव टेकन बलून्स ऑफ सेम साइज, एकाच आकाराचे बलून आपण घेतले आणि ते दोन्ही बाजूला बांधलेले आहेत. आता या दोन्हीपैकी एक बलून आपण काढून घ्यायचं तिथून. सो वी हॅव रिमूव्ड वन ऑफ द बलून अँड वी हॅव इन्फ्लेटेड इट दॅट बलून अँड टाय इट अगेन टू इट्स ओरिजिनल पोझिशन. समजा आता या चित्रामध्ये दाखवले त्या पद्धतीने आपण समजा इथं जो अगोदर न फुगवलेला फुगा होता तो आपण काढून घेतला आणि आता तो इन्फ्लॅट केलाय, त्यामध्ये हवा भरलेली आहे, तो आता तिथं बांधलेला आहे. This means that does the stick remains horizontal. आता या बलून मध्ये एअर फिल करायच्या अगोदर आपल्याला काय दिसलं की ही जी स्टिक आहे ही हॉरिझॉन्टल राहिली होती, पण आता ज्यावेळी आपण या एका बलून मध्ये इन्फ्लॅट केला, तो हवा भरली आणि तो पुन्हा तिथं बांधला, तर ऑब्विसली ही जी स्टिक आहे ही हॉरिझॉन्टल राहणार नाही. द स्टिक गोज डाऊन ऑन द साइड ऑफ इन्फ्लॅटेड बलून. ज्या ठिकाणी आपण फुगवलेला फुगा बसवलेला आहे त्या बाजूला ती जी स्टिक आहे ती खाली जाणार आहे. चित्रामध्ये आपल्याला दिसते, यू कॅन सी इन द इमेज हिअर. ओके, and what is this, what it means, this means that air has weight. हे काय दाखवतं, हवा जी आहे हवेला वजन असतं, कारण एका बाजूने फुगा खाली गेला का तर आपण त्या बलून मध्ये एअर फिलअप केलेले, दुसरा पण बलून त्याच साईजचा होता. एअर फिलअप करायच्या अगोदर दोन्ही बलून एकाच साईजचे होते, पण ज्या बलून मध्ये आपण एअर फिलअप केली म्हणजे त्या बलून मध्ये काय झालं की आता एअर ऍड झालेली आहे आणि एअरच्या वेटमुळे त्या बाजूचा जो बलून आहे हा खाली गेलेला आपल्याला दिसतोय. सो फ्रॉम दॅट साइड वी फाउंड that the stick goes down. So it shows that air is a mixture of gases. We all know air is a mixture of gases, and this means that air has weight. Therefore, like all other matter, it has mass and weight. आणि याचा अर्थ असा आहे, एअर जी आहे एअरला मास आणि वेट हे दोन्ही असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय आहे मास अँड वेट, तर हे तुम्हाला क्लास 8th किंवा 9th मध्ये पुन्हा येईल की मास आणि वेट मधला नेमका फरक आहे. फक्त आता लक्षात घ्या की सायन्स मध्ये मास आणि वेट ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. मास म्हणजे आपलं एक्झॅक्ट मास, आपण जे किलोग्रॅम मध्ये ग्रॅम मध्ये एक्सप्रेस करतो ते, आणि वेट म्हणजे ही एक प्रकारची फोर्स आहे की ज्या फोर्सने आपल्यावरती ग्रॅव्हिटेशन ऍक्ट होतं. ओके, पण हा जरा तुमच्या क्लास 9th चा पॉइंट आहे, त्यामुळे फक्त लक्षात घ्या मास आणि वेट ह्या काय दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. सो जर मास असेल तर वेट पण असतं, हे पण लक्षात घ्या. सो आपण ह्या एक्सपेरिमेंटच्या एंडला आपल्याला असं लक्षात आलं, ऍट द एंड ऑफ दिस एक्सपेरिमेंट वी केम टू नो दॅट एअर हॅज मास ॲज वेल ॲज वेट. मास आहे म्हणून वेट आहे. ओके, नाउ लेट अस परफॉर्म अनदर ऍक्टिव्हिटी. सो फर्स्ट ऍक्टिव्हिटी shows us that what air has mass and weight. Okay, now take an injection syringe without the needle. So as shown in this image, you can see we have taken one injection needle. Okay, injection syringe without needle. Pull its piston and observe as you do so. So हे जे पिस्टन आहे हे मागच्या बॅक साइडला आपल्याला पुल करायला सांगितले, खेचायला सांगितले. सो वी कॅन पुल this piston. The piston can be pulled out easily. हे आपण बॅक साइडला इझिली पिस्टन मागे खेचू शकतो. But the piston then remains in that position even if you let it go.
आणि सोडल्यानंतर ते तिथेच राहतात. आता पहा इथं थोडं पिस्टन मागे ओढले आणि ते तिथंच राहिलेलं आहे. ओके, सो अगेन, so piston can be pulled out easily as needle is not there and the piston then remains in the same position if you let it go. सोडल्यानंतर ते पिस्टन ते तिथंच राहतं, जिथपर्यंत खेचलंय बाहेर तिथपर्यंत राहतं. Now now close the inlet hole of the syringe tightly with your thumb. So you can see in this image काय केलंय पहा, हे जे सिरिंज आहे याचं माउथ जे आहे किंवा इनलेट होल जे आहे पुढच्या बाजूचं, हे थंब लावून ते क्लोज केलेलं आहे. अँड पुल piston and then let it go. Now in this case when we pull this piston and if we allow to, or when we leave that piston, what happens is the force required to pull out piston more or less before. Does the pistons remains as it is after you let it go? म्हणजे पहा दोन केसेस आहेत. पहिल्या केसमध्ये ॲज इट इज पिस्टन खेचलं की ज्यावेळी आपण पुढचं जे होल आहे याला मोकळं सोडलं होतं, ते ॲज इट इज होतं. हे जे इनलेटचं होल आहे हे आपण ॲज इट इज ठेवलं होतं आणि मग पिस्टन खेचलं होतं आणि तेच होल पुन्हा आपण हे थंबने क्लोज केलं आणि आता ज्यावेळी पिस्टन आपण बॅक साईडला पुल करतो त्यावेळी आपल्याला नक्कीच मगापेक्षा मोर फोर्स रिक्वायर्ड आहे. ते इझिली पिस्टन मागे येत नाही. सो इट रिक्वायर मोर फोर्स. आणि इवन व्हेन वी लिव्ह दॅट पिस्टन, ज्यावेळी आपण पिस्टन सोडून देतो त्यावेळी ते तिथंच राहत नाही, तर ते पुन्हा बॅक साईडला जातं, मूळच्या ठिकाणी जातं. ओके, आता हे काय दाखवतं आपल्याला, व्हॉट डज दिस शोज अस, द मोलेक्युल्स ऑफ गॅसेस इन एअर आर इन कॉन्स्टंट मोशन. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे एअर कंटेन्स गॅसेस अँड गॅसेस हॅव्हिंग मॉलिक्युल्स लाईक ऑक्सिजनचा मॉलिक्युल O2 आहे, हायड्रोजनचा मॉलिक्युल H2 आहे. सो गॅसेस जे आहे हे मॉलिक्युलर फॉर्म मध्ये असतात आणि हे गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत हे स्थिर नसतात. दे आर नॉट स्टेशनरी, दे आर इन कॉन्स्टंट मोशन. दे आर इन द स्टेट ऑफ कॉन्स्टंट मोशन. ते कंटिन्युअसली गतिमान अवस्थेमध्ये असतात. व्हेन these molecules strike a body they create pressure on the body. आणि हे जे मॉलिक्युल्स आहेत एअरचे किंवा गॅस मॉलिक्युल ज्यावेळी एखाद्या ऑब्जेक्ट वरती स्ट्राईक म्हणजे आदळतात त्यावेळी तिथे काय होतं, प्रेशर निर्माण होतं. सो दे क्रिएट प्रेशर ऑन दॅट बॉडी. ज्या ऑब्जेक्ट वरती एअर किंवा गॅस मॉलिक्युल येऊन स्ट्राईक होतात त्या ठिकाणी काय होतं, प्रेशर क्रिएट होतं आणि हे जे प्रेशर आहे दिस प्रेशर ऑफ एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे काय आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता मी यासाठी आपण एक वेगळं एक्झाम्पल घेतो. सपोज आपण एक बलून घेतला आणि बलून मध्ये एअर फिल केली, तो बलून फुगतो, त्याची साईज वाढते. जेव्हा आपण प्रेस करतो तो सहजासहजी प्रेस होत नाही, कारण आतमध्ये जी एअर आहे ती काय करते, प्रेशर जनरेट करते. सो एअर प्रेशर म्हणजे काय की गॅस मॉलिक्युल जे आहेत एअर मधले ते ज्या सरफेस वरती स्ट्राईक करतात त्यावेळी ते त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट करतात. मग हे जे प्रेशर आहे याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो. याची आणखी एक डेफिनेशन अशीही करता येईल, द प्रेशर दॅट एअर एक्झर्ट. जे प्रेशर एअरमुळे क्रिएट होतं, निर्माण होतं, त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असंही म्हणू शकतो. So the pressure which is created by air, and why air can create pressure, because the molecules of gases in the air they strike on the body and when they strike on the body they create pressure. Actually हे molecules pressure create करतात म्हणून atmospheric pressure झालेलं निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आणि हेच एक्सप्लेन करण्यासाठी आपण पुन्हा एकदा या ऍक्टिव्हिटी कडे येऊ. On pulling the piston with inlet hole of syringe closed, so just like here, more space become available to the air in the syringe and it becomes rarefied. काय म्हणले पहा, तर याचा अर्थ पहा, जरा केअरफुली लक्षात घ्या की ज्यावेळी आपण सिरिंज पुल करतो आणि पुढचं जे त्याचं होल आहे ते आपण क्लोज केलं इथं, तर ज्यावेळी आतमध्ये जेवढी हवा उपलब्ध आहे आपण क्लोज केला, तर बाहेरून हवा तर आत जाणार नाही क्लोज केल्यामुळे, मग आत मध्ये जेवढी काही थोडीशी हवा उपलब्ध आहे, एअर आहे तिथे खेचल्यामुळे तिथला एरिया वाढतो, तेवढी स्पेस वाढली आणि कमी हवेला जास्त जागा मिळाली. काय म्हणले पहा, मोर स्पेसिस बिकम अवेलेबल टू द एअर इन द सिरिंज. सिरिंज मध्ये जेवढी हवा होती थोडीफार, त्या हवेला जास्त जागा निर्माण झाली
म्हणजे एरिया वाढला. एरिया वाढल्यामुळं तिथं जे आहे ॲज अ रिझल्ट प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज लोअर्ड. म्हणजे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल तर प्रेशर जे आहे हे एरियावरती डिपेंड असतं. आणि जसं आपण हे पिस्टन बॅक साईडला खेचतो ना तेव्हा तेच तसा आतमधला जो हवेचा एरिया आहे, जेवढी जागा वाढेल, मोकळी जागा वाढेल, तेवढा एरिया वाढणार आहे ना. आणि एरिया वाढल्यामुळे आतमध्ये जी हवा आहे त्याचे प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, so comparatively the pressure of as a result pressure of air in the syringe is lower again. So when आपण काय केलंय, समोरचं होल क्लोज केलंय आणि आतमध्ये जी थोडीफार हवा आहे तिथं पिस्टन मागे खेचल्यानंतर त्या हवेला जागा मोकळी झाली, म्हणजे एरिया वाढला. आणि लक्षात घ्या, एरिया वाढला की प्रेशर कमी होतं आणि म्हणून आतमध्ये जी जेवढी काही हवा आहे त्याचं प्रेशर काय असणार आहे. सो ॲज अ रिझल्ट प्रेशर ऑफ द एअर इन सिरिंज इज लोअर्ड. आतमध्ये जी हवा आहे त्याचं प्रेशर कमी असणार आहे. पण बाहेरच्या सिरिंजच्या बाहेरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रेशर जास्त आहे. बाहेर काय असं नाही, बाहेर पूर्ण हवा आहे. सो आउटसाइड द सिरिंज देर इज अ हाय प्रेशर ऑफ एअर. आणि मग लक्षात घ्या, मग आपण ज्यावेळी तो पिस्टन सोडून देतो, दॅट इज व्हाय व्हेन पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज्ड, काय होतं, इट इमिजिएटली पुश्ड इन. तर काय होतं, बाहेर हवेचा दबाव जास्त आहे, सिरिंजच्या आतमध्ये हवेचा दबाव कमी आहे. आणि कधीही लक्षात घ्या, एअर ही नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर जाण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून बाहेरची जी हवा आहे ती पिस्टनवरती प्रेशर एक्झर्ट करते आणि त्या पिस्टनला आत ढकलते. सो दॅट इज व्हाय व्हेन पुल्ड आउट पिस्टन इज रिलीज्ड इट इमिजिएटली पुशेस इन. तुम्ही सिरिंज घ्या आणि ही ऍक्टिव्हिटी करू शकता. If this experiment is repeated holding the syringe in different position, vertical, horizontal, inclined, तुम्ही काय करू शकता, you can take syringe आणि सेम प्रोसिजर तुम्ही हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल किंवा इनक्लाइंड म्हणजे तिरक्या डायरेक्शन मध्ये ठेवून बघितलं तर तुम्हाला हेच दिसेल. याचा अर्थ सगळ्या बाजूनी हवा काय करते, पिस्टन वरती प्रेशर एक्झर्ट करते. द पिस्टन इज फाउंड टू बी गोइंग इनसाइड or going into the same extent in all cases. From this we can infer that atmospheric pressure is same in all direction. आणि यावरून आपल्याला आणखी हे प्रॉपर्टी मिळालेली आहे एअरची. कोणती, atmospheric pressure is same in all direction. सो पहिलं आपण पाहिलं ते एअर हॅज मास अँड वेट. रिमेंबर, एअर हॅज मास अँड वेट. सेकंड काय पाहिलं, एअर एक्झर्ट प्रेशर विच इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि तिसरा कॅरेक्टरिस्टिक आपण आता जस्ट डिस्कस केलाय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल डायरेक्शन. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सगळीकडे सारखं असतं. त्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी लक्षात घेतलेली आहे सिरिंजची. ठीक आहे. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. इज देअर एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन मून? नो, ऑब्वियसली नॉट, बिकॉज देर इज नो ॲटमॉस्फियर ऑन मून. चंद्रावरती ॲटमॉस्फियर नाही, वातावरण नाही, एअर नाही थोडक्यात, आणि त्यामुळे तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर नसणार आहे. Now let us move to the one of the information which is given here. Under ordinary conditions, atmospheric pressure at sea level is 1,01,400 Newton per square meter. Remember this thing. प्रेशर जे आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा प्रेशर मेजर करण्यासाठी हे युनिट वापरतात, न्यूटन पर स्क्वेअर मीटर. तर सी लेवलला, समुद्र सपाटीला नॉर्मल कंडिशन मध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं, 1,01,400 Newton per square meter. It can be measured with the help of instrument. It is called as barometer. लक्षात ठेवा, हे ऑब्जेक्टिव्ह साठी विचारतात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्याला बॅरोमीटर असं म्हणतात. ॲज वी गो हायर अबव द सी लेवल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. आणि जसं आपण सी लेवल पासून हायर लेवलला जाऊ तस तसं काय होतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं, कमी कमी होत जातं, कारण एअर कमी होत जाते. ॲज एअर बिकम्स रेअरर ॲज वी गो हायर. आपण उंचावरती जसं जाऊ तसं त्या भागातली हवा विरळ होत जाते आणि त्यामुळे तिथे प्रेशर कमी होत जातं. Now there is one activity given here, little fun. Place a piece of cardboard on the mouth of glass filled completely with the water. Holding the cardboard firmly on the place with one hand, invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? तर काय करायचंय, वी विल टेक अ ग्लास फिल्ड विथ वॉटर कम्प्लिटली. पाण्याने पूर्ण भरलेला ग्लास घ्या तुम्ही, त्यावरती एक कार्डबोर्डचा तुकडा ठेवा की तो अशा पद्धतीने ठेवा की पूर्ण जे ग्लासचं माउथ आहे ते कव्हर होईल, पण ग्लास हा काटोकाट भरलेला असला पाहिजे. ओके. आणि
तो जो ग्लास आहे तो आपण इन्व्हर्ट करणार आहोत आणि त्या कार्डबोर्डला खालून आपण हाताने सपोर्ट द्यायचा आणि इन्व्हर्ट झाल्यानंतर जो हाताने सपोर्ट दिलाय कार्डबोर्डला म्हणजे ग्लास हा आपला इन्व्हर्टेड पोर्शनलाच आहे तो हाताने सपोर्ट दिलेला कार्डबोर्डचा काढायचा आहे. काय दिसून येईल तुम्हाला? व्हॉट डू यू सी? यू विल फाइंड कार्डबोर्ड रिमेन ॲज इट इज अँड वॉटर इन द फ्रॉम द ग्लास डज नॉट फॉल. ग्लास मध्ये जे पाणी आहे ते बाहेर पडत नाही आणि कार्डबोर्ड हे तिथंच राहतं. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथं पाहू शकता इथे जो ग्लास आहे हा पाण्याने भरलेला यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याला आपण खाली ग्लास कार्डबोर्ड बसवलेलं आहे आणि हे जे कार्डबोर्ड आहे यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर काम करते असं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे हे कार्डबोर्ड जिथल्या तिथं राहते ते निघून जात नाही. दॅट आणि म्हणूनच दॅट इज व्हाय लक्षात घ्या की ग्लासच्या आतमध्ये जे पाणी आहे ते थोडंसं आहे आणि त्या कार्डबोर्डच्या बाहेर पूर्ण हवा आहे आणि आत्ताच आपण पाहिलं की ॲटमॉस्फेरिक प्रेशरची रेंज काय असू शकते. ओके आणि त्यामुळे एवढं प्रेशर क्रिएट झाल्यामुळे तिथं ते कार्डबोर्ड जे आहे ते वरती त्यावरती प्रेशर जनरेट होतं एअरचं आणि त्यामुळे ते कार्डबोर्ड आहे तिथं राहतं. नाउ लेट अस डिस्कस वन ऑफ द इन्फॉर्मेशन ऑफ सायंटिस्ट गिवन हिअर. In 1726, the Swedish scientist Daniel Bernoulli, उच्चार व्यवस्थित लिहा, Bernoulli असा उच्चार आहे, Daniel Bernoulli, put forth the important principle that pressure of air decreases when its velocity increases while pressure of air increases when its velocity decreases. आता velocity म्हणजे वेग, इथं लक्षात घ्यायचं. सो ह्यानं काय एक्सप्लेन केलं? एक प्रिन्सिपल मांडलं, एक रूल मांडला किंवा एक लॉ मांडला की काय? सो व्हेन velocity of air increases its pressure decreases. हवेचा वेग वाढला की त्याचा प्रेशर कमी होतो आणि जर हवेचा वेग कमी झाला की त्याचं हवेचं प्रेशर काय होतं? वाढतं. सो pressure of air decreases with velocity increases and pressure of air increases with decrease in velocity. Okay, if a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of motion and then air in its surrounding flow rapidly from higher pressure to the lower pressure. आता अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. If a body is moving through air, एखादा ऑब्जेक्ट, एखादी बॉडी, एखादी वस्तू हवेमधून जात असेल, the air pressure decreases perpendicular to the direction of motion. आणि आत्ताच आपण पाहिलंय की एअर प्रेशर जे आहे हे डिक्रीज होतं थ्रू द डायरेक्शन ऑफ मोशन. वेग किंवा व्हेलॉसिटी किंवा मोशन जे आहे त्याच्या डायरेक्शनला हे प्रेशर काय होतं? डिक्रीज होतं. Then the air in its surrounding flow rapidly from higher pressure to the lower pressure. आता हे समजण्यासाठी पण डायग्रामची आवश्यकता आहे. ती डायग्राम आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. तर आपण इथे एक पाहू शकता काय म्हणले पहा. इफ अ बॉडी मुव्हिंग थ्रू एअर, आता हा ऑब्जेक्ट आहे, हा जो स्क्वेअर दाखवलाय ना तो ऑब्जेक्ट आहे, तो हवेमधून चाललाय आणि मी इथं एअर जी आहे ती एरोने दाखवलेली आहे. ओके, एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मोशन. आता या डायरेक्शनला चाललेली आहे, ज्या डायरेक्शनला ऑब्जेक्ट चाललाय किंवा ज्या डायरेक्शनला त्या ऑब्जेक्टची मोशन आहे त्याच्या परपेंडिक्युलर इथं एअर प्रेशर कमी होणार आहे. या ठिकाणी लो म्हणलंय. या रेंजमध्ये की ज्या एअरची जी मोशनची डायरेक्शन आहे ही अशी आहे. ओके, आणि ऑब्जेक्टच्या सरफेसला ऑब्जेक्ट वरती परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय होणार आहे की त्या ठिकाणी एअर प्रेशर डिक्रीज होणार आहे टू द डायरेक्शन ऑफ मोशन. देन एअर इन इट्स सराउंडिंग फ्लो रॅपिडली फ्रॉम हाय प्रेशर टू द लोअर प्रेशर. आणि त्यामुळे त्याच्या सराउंडिंगची जी एअर आहे ती हाय प्रेशर टू लो प्रेशर काय होणार आहे? मूव्ह होणार आहे असं आपल्याला दिसतं. आणि हेच आपल्याला आणखी पुढे जायचंय. ओके, सो जस्ट एक आपण इथं काय करू, इथं हाय प्रेशर असणार आहे. सो हिअर विल बी हाय प्रेशर आणि हिअर विल बी लो प्रेशर. सो परपेंडिक्युलर टू द मोशन असताना तिथं प्रेशर हाय असणार आहे आणि तिथून एअर जी आहे ती अवे म्हणजेच लो प्रेशर कडे जाणार आहे. सो आता जी आपण ऍक्टिव्हिटी पाहिली त्यावरून एक गोष्ट लक्षात आली आपल्या की एअर जी आहे ही नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर मूव्ह होते. एअर ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि वरती जे आपण प्रिन्सिपल डिस्कस केले बर्नौलीज प्रिन्सिपल, ते आता आपण एका ऍक्टिव्हिटीद्वारे डिस्कस करणार आहोत आणि इथं पुन्हा एकदा तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. टेक सम वॉटर इन अ ग्लास, a plastic cup and hold a straw upright in it.
तर आपण इथं घेतलंय हा ग्लास प्लास्टिक कप घेतला आणि यामध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये आपण स्ट्रॉ बुडवलेली आहे. ओके. होल्ड स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अपर एंड ऑफ फर्स्ट स्ट्रॉ. इथं दिसतोय तुम्हाला हा छोटासा स्ट्रॉ इथं बसवलेला आहे, इथं धरलेला आहे. सो दिस इज स्मॉल स्ट्रॉ आणि हे पहिल्यांदा घेतलेला हा कप नंतर हे स्ट्रॉ आहे, कप मध्ये जे पाणी घेतले त्यामध्ये बुडवलेली. ओके. देन ब्लो हार्ड थ्रू स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. आता आणखी एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ह्या स्ट्रॉ मध्ये पण पाणी आहे. पाणी भरल्यानंतर ह्या स्ट्रॉ मध्ये पण पाणी आलेलं आहे, इथपर्यंत भरलेलं आहे वरच्या टोकापर्यंतच्या. आणि ह्या छोट्याशा स्ट्रॉ मधून आपण अतिशय वेगाने काय करतोय, वी आर ब्लोइंग एअर रॅपिडली और हार्डली थ्रू स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. व्हॉट विल यू सी फाउंटेन ऑफ एअर. इथे तुम्हाला हा जो स्ट्रॉचा वरचा एंड आहे, इथून तुम्हाला पाण्याचे थेंब बाहेर पडताना, फाउंटेन सारखे पाण्याचे थेंब बाहेर पडताना दिसतील. आणि फक्त काय केलंय आपण, हे परपेंडिक्युलर धरलेले आहे दोन्ही, हे स्ट्रॉ आणि हे स्ट्रॉ परपेंडिक्युलर धरलेली आहे. व्हाय डिड दिस हॅपन. आता हे जो फाउंटेन ऑफ वॉटर तयार झाला हा का तयार झाला. आता लक्षात घ्या, बाय ब्लोइंग थ्रू द स्ट्रॉ द एअर इन इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे and hence the pressure in that air in the air at the opening goes down. आता जरा क्लिअरली लक्षात घ्या, या ठिकाणी जी हवा आहे आपण इथून फुंकल्यानंतर इथली हवा कमी होते. हवेचा वेग जास्त आहे ना फुंकल्यामुळे, इथली हवा काय होते, कमी होते आणि याचं प्रेशर काय होतं. सो hence the pressure of that air opening goes down as air velocity increases, pressure of air in that region decreases according to the principle. Bernoulli's principle काय सांगतं की as the velocity of air increases, pressure decreases. इथं फुंकल्यामुळे त्या भागातली जी हवा आहे त्याचं प्रेशर काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. As the pressure of air near the upper end of the erect straw becomes less, okay, then the atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to where it is lower, that is in upward direction and the water comes out in the form of fountain. जरा मोठं वाक्य आहे, काय म्हटलंय का, पहिली गोष्ट क्लिअर काय झाली की इथं फुंकल्यानंतर वरच्या टोकाला इथली जी हवा आहे ती विरळ झाली आणि इथं हवेचा वेग वाढला. सो velocity of air in this region increases, so pressure in that region pressure of air in that region goes down and the pressure of air in the near upper end of the erect straw become less. इथं atmospheric pressure कमी झालं, या ठिकाणी प्रेशर कमी झालं, पण then the atmospheric pressure on the water in the cup, पण इथं जे atmospheric pressure आहे या ठिकाणी या सरफेस वरती जे atmospheric pressure आहे ते काय आहे, जास्त आहे. आणि आपल्याला माहिती आहे एअर ही कुठून कुठे जाते, हाय प्रेशर टू लो प्रेशर. या ठिकाणी हवेचा दाब कमी आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी आहे, तर सरफेस ऑफ वॉटर इन द कप, हे जे कप मध्ये पाणी घेतले तिथं हवेचा दाब काय आहे, जास्त आहे. मग हे प्रेशर काय होतं, हे प्रेशर ह्या पाणी जे आहे कप मध्ये याला वरती ढकलतं आणि मग कंटिन्युअसली जोपर्यंत तुम्ही इथून फुंकर घालताय तोपर्यंत काय होतं, इथं तुम्हाला फाउंटेन ऑफ वॉटर दिसेल. सो द वॉटर इन द कप इज पुश्ड फ्रॉम व्हेअर द प्रेशर इज हायर टू व्हेअर इट इज लोअर. म्हणजे इथं प्रेशर जास्त आहे, इथं प्रेशर कमी आहे. सो हा जो रिजन आहे इथं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर हाय आहे, इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर लो आहे आणि त्यामुळे हे जी बाहेर ॲटमॉस्फेरिक एअर जी आहे ही वॉटरवरती प्रेशर एक्झर्ट करते आणि हे पाणी या स्ट्रॉ मधून वरती जाताना तुम्हाला कंटिन्युअसली हा काय फाउंटेन फॉर्म होताना दिसेल. ओके. And the water comes out in the form of fountain. The more forcefully you blow, the higher will be the fountain. जेवढ्या वेगाने तुम्ही इथं फुंकर घालाल तेवढ्या वेगाने फाउंटेन बाहेर पडणार आहे. This straw function works on the principle of Bernoulli's principle. तर हे जे आहे सगळं आपण पाहिलं हे बर्नौलीज प्रिन्सिपल वरती काम करतं. सो हे जे आहे यावरून आपण क्लिअर केलं की बर्नौलीज प्रिन्सिपल कसं काम करतं. So according to Bernoulli's principle, if velocity of air increases, pressure of air in that region decreases, and if velocity of air decreases, pressure in that region increases. म्हणजेच आता या केस मध्ये इथं ॲटमॉस्फेरिक किंवा प्रेशर कमी झालंय त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ एअर जास्त आहे किंवा फुंकल्यामुळे तिथे व्हेलॉसिटी वाढली आणि प्रेशर कमी झालं.
पण इथं जे आहे या सरफेस वरती इथं कुठल्याही प्रकारे आपण फुंकर घातलेलं नाही किंवा व्हेलॉसिटी ऑफ एअर वाढवलेली नाही, तर तिथं व्हेलॉसिटी कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू धिस रिजन, आणि त्यामुळे या ठिकाणी हवेचा दबाव जो आहे ह्या सरफेस वरती हा जास्त असणार आहे आणि या ठिकाणी एअर प्रेशर जे कमी असणार आहे, त्यामुळे हे पाणी ह्या स्ट्रॉ मधून आतमध्ये वरतीपर्यंत ढकललं जाणार आहे आणि हा फाउंटन कंटिन्युअसली सुरू राहणार आहे. सो डायग्राम वरून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव टू द अनदर प्रॉपर्टी. पण इथं एक गोष्ट लक्षात आली आपल्या की एअर ऑलवेज मूव फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, ही एक महत्वाची प्रॉपर्टी आहे. सो वन बाय वन पहिली आपण प्रॉपर्टी पाहिली. एअर हॅज मास अँड वेट. द pressure that air exert, it is called as atmospheric pressure. Atmospheric pressure is same in all direction. आणि आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला आता लक्षात आलं की एअर ऑलवेज मूव फ्रॉम रिजन ऑफ हाय प्रेशर टू रिजन ऑफ लो प्रेशर. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. आता पुढचा जो गुणधर्म आहे तो पाहण्यासाठी आपण इथे एक प्रश्न आपण पाहतोय. सो काय म्हटलंय पहा, what is the effect of increased temperature on pressure of air. टेम्परेचर वाढलं असता प्रेशर ऑफ एअर, हवेचा जो दबाव आहे त्यावरती काय परिणाम होतो, तर हे पाहण्यासाठी पुढे आपण जातोय. when there exists a difference in the air pressure at two different places. Sorry, at first we will discuss this question as we don't have that answer here. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या घरीच मिळेल. मी फक्त तुम्हाला हिंट देतोय, त्यासाठी तुम्ही प्रेशर कुकरचं एक्झाम्पल इथे लक्षात घेऊ शकता आणि त्यावरून याचं उत्तर तुम्हाला मिळेल. नाउ लेट अस मूव फॉरवर्ड. व्हेन देअर एक्झिस्ट अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस, द एअर स्टार्ट फ्लोइंग फ्रॉम प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर. हे आपण आता डिस्कस केलं थोड्या वेळापूर्वी की ज्यावेळी एअर प्रेशर डिफरन्स असेल दोन ठिकाणामध्ये, त्यावेळी एअर ही हाय प्रेशर टू लो प्रेशर कडे मूव्ह होते. सो एअर ऑलवेज मूव्ह फ्रॉम ऑर फ्लो फ्रॉम region ऑफ हाय प्रेशर टू द region ऑफ लो प्रेशर, प्लेस ऑफ हाय प्रेशर टू द प्लेस ऑफ लो प्रेशर. At such times we feel breeze and wind blowing. मग अशा केसेस मध्ये आपल्याला ब्रीज अँड विंड ब्लोईंग असे प्रकार दिसून येतात. म्हणजेच वारे वाहताना आपल्याला तिथं दिसतात. Thus wind are an effect of difference in the air pressure. मग तुम्हाला समजा प्रश्न विचारला की विंड कशामुळे फॉर्म होते, वारे कशामुळे निर्माण होतात. इट इज ड्यू टू डिफरन्स इन एअर प्रेशर. कारण हाय प्रेशर टू लो प्रेशर, प्लेस ऑफ हाय प्रेशर टू लो प्रेशर एअर म्हणजे हवा वाहते, म्हणून याला आपण वारे असं म्हणतो, विंड असं म्हणतो. यू विल लर्न मोर अबाउट धिस इन द लेसन कॉल्ड विंड्स इन जॉग्राफी. तर जॉग्राफी मध्ये तुम्हाला याचा आणखी काही अभ्यास येणार आहे. टेक आइस क्यूब्स इन ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाइट. आता पुढची एक ऍक्टिव्हिटी आपण पाहतोय. ठीक आहे. देन काय केलं आपण, वी हॅव टेकन आइस क्यूब्स इन ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाइट. सो यू कॅन सी इन द इमेज, इथं आपण आइस क्यूब घेतलेले आहेत या ग्लास मध्ये. नाउ ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. तुम्हाला काय दिसून येईल आफ्टर सम टाइम, व्हॉट यू विल फाइंड, how did the water droplets appear on the outside the glass. As is shown in the image, तुम्हाला इथं या ग्लासच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतील तुम्हाला. ड्यू टू द आइस क्यूब्स इन एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. आता याचं उत्तर इथं आपल्याला मिळतंय. सो वी हॅव टेकन आइस क्यूब्स इन द ग्लास अँड बिकॉज ऑफ आइस क्यूब्स या ग्लासच्या भोवती जी एअर आहे ही थंड होती. एअर ऑल्सो कूल्स डाऊन. ॲज द वॉटर वेपर्स इन द एअर कूल्स डाऊन, इट कंडेन्सेस अँड गेट ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर. मग ह्या ग्लासच्या भोवती जी काही हवा आहे, हवेमध्ये जी पाण्याची वाफ आहे, हवेमध्ये या ग्लास भोवती जी पाण्याची वाफ आहे, वॉटर वेपर जे आहेत त्या पण कूल होतात. आणि ज्यावेळी वॉटर वेपर्स कूल होतात त्यावेळी काय होतं, त्याचं कंडेन्सेशन होतं. ते वॉटर वेपर्सचे पार्टिकल एकत्र येतात आणि त्यातून वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात. आणि हेच वॉटर ड्रॉपलेट्स तुम्हाला या ग्लास वरती फॉर्म झालेले दिसतात. It is this water that collect on the outer surface of glass. आणि हेच पाणी आहे. So this is nothing but the water which is condensed, water vapors which are condensed and converted into water droplets, and they collect on the outer surface of the glass. की ज्या वॉटर ग्लासच्या बाहेरच्या सरफेस वरती जमा झालेली आहे.
The level of humidity is different in different places. Now what is humidity? Have you heard about humidity? So humidity is nothing but amount of water vapors present in the air. एखाद्या ठिकाणीची जी एअर आहे तिथं ज्या वॉटर वेपर्स आहेत त्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. आणि ह्युमिडिटी ही जी आहे ही सगळ्या ठिकाणी सारखी नसते. काही ठिकाणची हवा कोरडी असते तर काही ठिकाणची हवा दमट किंवा उष्ण असते. सो कोरडी हवा म्हणजे ड्राय एअर म्हणजे तिथं ह्युमिडिटी कमी आहे आणि दमट किंवा ह्युमिड हे एअर जे आहे तिथं ह्युमिडिटी काय असते जास्त असते. म्हणजे ज्या ठिकाणी ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर्स जास्त असतात तिथं ह्युमिडिटी जास्त असते आणि ज्या ठिकाणच्या ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर्स कमी असतात पाण्याची वाफ कमी असते त्या वातावरणामध्ये त्याला आपण ड्राय एअर म्हणू शकतो, ड्राय ऍटमॉस्फिअर म्हणू शकतो. सिमिलरली ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग पिरियड ऑफ द सिंगल डे. आता एका दिवसात ही ह्युमिडिटी लेवल जी आहे ह्युमिडिटीची लेवल म्हणजेच हवेमध्ये जे वॉटर वेपर्स आहेत त्याची लेवल सारखी राहत नाही. कधी कमी कधी ती जास्त होत असते. सो लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑलवेज चेंजेस. The level of humidity of air is determined by its capacity to hold water vapors. आता हे मोजायचं कसं? How can we measure level of humidity? It is nothing but capacity to hold water vapors by the air. एखाद्या ठिकाणची एअर किती प्रमाणात वॉटर वेपर्स होल्ड करू शकते, धरून ठेवू शकते, याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज लेवल ऑफ ह्युमिडिटी. ड्युरिंग द नाईट or at dawn the temperature of air is low, its capacity to hold water vapors is low. At such times the excess of water vapor is transformed into water droplets. This is what we call dew. आता पहा, dew means दव बिंदू कसे तयार होतात. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला जास्त करून दिसतात पण जनरली जर टेम्परेचर कमी असेल ड्युरिंग द नाईट और ॲट डाऊन, डाऊन म्हणजे पहाटेच्या वेळी काय होतं? व्हेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो, हवेचं तापमान काय असतं? कमी असतं. सो टेम्परेचर ऑफ एअर इज लो ड्युरिंग नाईट और डाऊन ॲट डाऊन. सो टेम्परेचर ऑफ एअर इज लो. ॲज द टेम्परेचर ऑफ एअर इज लो इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर इज लेस. आता लक्षात घ्या, टेम्परेचर कमी झालं की हवा जी आहे त्याची वॉटर वेपर धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे, बाष्प धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे ती कमी होते आणि म्हणून ज्या वॉटर वेपर्स आहेत त्या ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होतात. सो एक्सेस वॉटर वेपर्स आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर ड्रॉपलेट्स की ज्याला आपण काय म्हणतो? ड्यू. ड्यू म्हणजे दवबिंदू तयार होतात. हिवाळ्याच्या दिवसामध्ये झाडांच्या पानांवरती किंवा गाड्यांवरती तुम्हाला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, हे त्यामुळे. सो इन दोज डेज टेम्परेचर ऑफ एअर इज कूल, टेम्परेचर ऑफ एअर इज व्हेरी लो. आणि जर टेम्परेचर हवेचं कमी असेल तर अशा हवेची ऍटमॉस्फिअर मध्ये जी एअर आहे त्याची वॉटर वेपर होल्ड करण्याची कॅपॅसिटी कमी असते आणि त्यामुळे जे पाणी आहे, वॉटर वेपर्स जे आहेत हे वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होतात की ज्याला आपण ड्यू असं म्हणतो. हे कधी? पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी. इन द आफ्टरनून व्हेन टेम्परेचर ऑफ एअर इज हाय, जनरली आफ्टरनून वेळी आपल्याला काय दिसतं? टेम्परेचर ऑफ एअर इज हाय, हवेचं जे तापमान आहे ते जास्त असतं आणि जेवढे टेम्परेचर जास्त एअरचं तेवढी कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग वॉटर इज ऑल्सो मोर. कॅपॅसिटी टू होल्ड मॉइश्चर, बाष्प म्हणजेच पाण्याची वाफ धरून ठेवण्याची क्षमता काय आहे हवेची? जास्त आहे. देन कम्पेअर्ड टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर द प्रोपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस अँड वी फील दॅट एअर इज ड्राय. तर काय म्हणलंय पहा, तर पहिल्यांदा लक्षात घ्या, आपण इथं काय पाहिलं की एअर जी आहे त्याची वॉटर वेपर्स होल्ड करण्याची कॅपॅसिटी, बाष्प धरून ठेवण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे आणि ती टेम्परेचर वरती डिपेंड आहे. जर टेम्परेचर कमी असेल तर एअर जी आहे ती वॉटर वेपर कमी प्रमाणात होल्ड करू शकते, जर टेम्परेचर जास्त असेल तर वॉटर वेपर्स जास्त प्रमाणात होल्ड करू शकते. म्हणून पहाटेच्या वेळी दवबिंदू निर्माण होतात पण दुपारच्या वेळी दवबिंदू निर्माण होत नाहीत, कारण दुपारच्या वेळी टेम्परेचर जास्त असतं, आफ्टरनूनच्या वेळी टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे एअर काय करते? वॉटर वेपर्स होल्ड करू शकते. आणि जर आपण फुल कॅपॅसिटी ऑफ एअर पाहिली टू होल्ड वॉटर, द प्रोपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर्ड ॲज वी फील द एअर इज ड्राय. तर दुपारच्या वेळी जर आपण कम्पेअर केलं तर एअरची जी फुल कॅपॅसिटी आहे त्याच्या कम्पॅरिझनचा जर विचार केला, त्याच्याशी तुलना केली तर प्रोपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस. हवेमध्ये मॉइश्चर जे आहे हे कमी असतं आणि त्यामुळे आपल्याला एअर ड्राय वाटते. ओके. The proportion of water vapor in the air is high
ड्युरिंग मान्सून, मान्सून म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हवेमध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता, वॉटर वेपर होल्ड करण्याची जी टेंडन्सी आहे, कॅपॅसिटी आहे, ही जास्त आहे. अँड इन कोस्टल एरिया, त्याचबरोबर कोस्टल एरिया म्हणजे कुठे, समुद्र किनारीचे जे प्रदेश आहेत या ठिकाणी पण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, वॉटर वेपर्स होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे एअरची ही जास्त असते. इन समर वेट क्लॉथ्स ड्राय क्विकली बट इन रेन्स दे डू नॉट. व्हाय इज धिस सो? बघा काय म्हणलंय, हिवाळ्या दिवसामध्ये कपडे लवकर वाळतात पण पावसाळ्या दिवसामध्ये वाळत नाहीत. याचं कारण काय आहे? सो इन समर what happens, clothes dry quickly while in rainy season they do not dry quickly. कारण समर सीझन मध्ये एअर जी आहे ती ड्राय असते आणि जे वॉटर आहे क्लोथ्स मध्ये हे इन द फॉर्म ऑफ वेपर निघून जातं. पण पावसाळ्या दिवसामध्ये हवेमध्ये काय असतं, वॉटर वेपर्स जास्त असतात. ओके, तर ऍटमॉस्फिअर हे ड्राय नसतं तर कसं असतं, ते दमट किंवा ह्युमिड असतं. त्यामुळे कपड्यांमध्ये जे पाणी आहे ते सहजासहजी वेपराईज होत नाही, ते तसंच राहतं. त्यामुळे कपडे सुकण्यासाठी वेळ लागतो. सो व्हाय इज धिस सो? याचं उत्तर तुम्ही जरा विचार करून लिहा. याचं उत्तर तुम्हाला अगोदरचे जे 2 पॅराग्राफ झाले त्यावरती आधारित मिळेल. नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. डिप अँड uncorked inverted empty bottle in a slanting portion into water in a wide container. सो इथं दाखवलेलं आहे, एक कंटेनर घेतलाय, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि यामध्ये आपण एक एम्प्टी बॉटल अनकॉर्क्ड, त्याला झाकण न बसवता एक तिरकी अशी त्यामध्ये आपण बुडवतोय. ओके, फक्त ती स्लांटिंग म्हणजे थोडीशी तिरकी अशा म्हणजे इन्क्लाइन्ड अवस्थेमध्ये ती आपण त्यामध्ये बुडवलेली आहे. What do you observe? काय दिसेल तुम्हाला? What do you see? What changes takes place in the balloon on filling air in it? बलून मध्ये हवा भरल्यानंतर काय होते? तो फुगतो, त्याचा आकारमान वाढतं, बरोबर ना? सो आपण इथं 2 ऍक्टिव्हिटी पाहिल्या. पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे यामध्ये आपण मोठा कंटेनर, वी हॅव टेकन बिगर कंटेनर कंटेनिंग वॉटर अँड देन वी हॅव डिप्ड ए एम्प्टी बॉटल विथ इन्व्हर्टेड पोझिशन as well inverted as well as slanting position in water. तर आपल्याला असं दिसेल त्या बॉटल मधून बबल्स बाहेर पडतील आणि त्याची जागा पाणी घेईल, म्हणजे पाणी आतमध्ये जाईल. We come to know from the activities above that air has properties like occupying space, having certain volume, having mass and weight. तर पहा, पहिली गोष्ट अशी आहे की पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण जेव्हा बॉटल बुडवली त्यावेळी त्याची जी हवा बाहेर पडली आणि पाणी आतमध्ये गेलं. म्हणजे हवा बाहेर पडते म्हणजे काय, ती हवा ऑलरेडी त्या बॉटल मध्ये होती, तिनं ती जागा व्यापली होती. सो एअर हॅज ऑक्युपाइड दॅट एअर इनसाइड द बॉटल. आणि एअर आपण पाहिलं ऑलरेडी की एअर हॅव्हिंग मास, वेट आणि व्हॉल्यूम. आता हे काय क्लिअर करतं, व्हॉल्यूम पण असतं. आणि इव्हन जेव्हा आपण व्हेन वी फिल एअर इनटू द बलून, त्याचा आकार वाढतो ना, याचा अर्थ आतमध्ये जी हवा आहे त्याला आकारमान आहे, व्हॉल्यूम आहे. सो आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला अशी लक्षात आली की एअर हॅज व्हॉल्यूम, इट हॅज मास, वेट अँड व्हॉल्यूम. देन एअर इज अ मिक्सचर ऑफ फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, dust, smoke and moisture. So air contains not only contain gases, it also contain dust, smoke, moisture. हवेमध्ये डस्ट धुळीचे कण, स्मोक धूर असतो, मॉइश्चर पाण्याची वाफ असते. When rays of light fall on these minute particles, these particles spread the light in all directions. This natural phenomenon is called as scattering of light. आणखी एक आपल्याला मुद्दा इथे लक्षात घ्यायचा आहे की स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय. So air contain particles, very fine, very small particles of gases, dust, smoke and moisture. हवेमध्ये हे आपल्याला धुळीचे, धुराचे किंवा मॉइश्चर म्हणजे पाण्याचे वाफेचे कण असतात, हे आपल्याला दिसतंय. आणि ज्यावेळी लाईट अशा पार्टिकल वरती पडते, when light falls on such minute particles, the particles spread the light in all directions. आता लाईट त्या पार्टिकल वरती आदळल्यानंतर काय करतात ते पार्टिकल, ती जी लाईट आहे ती सगळ्या बाजूनी पसरवतात, स्प्रेड करतात. आणि हा जो गुणधर्म आहे, धिस नॅचरल फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज स्कॅटरिंग ऑफ लाईट. याला आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. आणि याचे काही वेल नोन एक्झाम्पल्स आहेत, ऍप्लिकेशन्स आहेत. वेल नोन एक्झाम्पल पहा, एक उदाहरण मी देऊ शकतो. जर ढगाळ वातावरण असेल आणि जर एखाद्या ठिकाणी जर ढगांच्या मध्ये गॅप निर्माण झाला, तर सूर्य असेल तर तिथून तुम्हाला प्रकाशाचा झोत येताना दिसतो असा, बरोबर का.
ते ऍक्च्युली स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे होतं. हवेचे कण काय करतात, तो जो लाईट रेज यायला सूर्यापासून ते स्कॅटर करतात आणि त्यामुळे तो जो मार्ग आहे त्या दोन ढगांच्या मधला जो गॅप आहे त्यातून तुम्हाला लाईट रेज दिसत आहेत. किंवा कवडसं पडणं, कौलारू घर असेल तर जर छोटासा जर होल असेल कौलांमध्ये तर त्यातून जे कवडसं पडतं, जो लाईट बीम आत पडते, आपल्याला लाईट बीम आत पडते, ती आपल्याला व्हिजिबल दिसते. त्यामध्ये जर धुळीचे कण गेले तर दिसतात तुम्हाला. सो इट इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ व्हॉट, scattering of light. So that is about scattering of light, and then what we will do, we will discuss in remaining part in the next session. So to conclude this, let us discuss some of the characteristics of air. Air has mass, weight, volume. Then what we have discussed, air also has pressure which is called as atmospheric pressure. Air exert pressure in all the direction, so atmospheric pressure same is in all direction. Then air always move from region of high pressure to region of low pressure. Then air has water holding capacity, it is called as humidity. And hot air, as temperature increases, water holding capacity of air also increases, and as temperature decreases, water holding capacity of air or air also decreases. And scattering of light is very important phenomenon. So what is scattering of light? The particles of air spread the light rays which fall on them, it is called as scattering of light. So इथं आपण थांबतोय. तर आपण नेक्स्ट सेशन मध्ये यातील राहिलेले एक दोन प्रॉपर्टीज ऑफ एअर मधील दोन प्रॉपर्टीज, आणि देन वी विल मूव्ह टू द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. तर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये एंटर करा, तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. त्यावरती नेक्स्ट सेशन मध्ये सुरुवातीला मी त्यावरती डिस्कशन करेन. तर हा पार्ट आपण इथं थांबवतोय. धन्यवाद. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.